जयश्री मंगेश काटकर, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट HR, दीपक फर्टिलायझर. दीपक फर्टिलायझर ही तळोजा MIDC मधली एक नामवंत कंपनी असून आमच्याकडे अ, विविध प्रकारचे केमिकल्स, स्पेशालिटी केमिकल्स आणि फर्टिलायझर यांचे उत्पादन होते. आणि आमच्या इथे तळोजामध्ये 3 युनिट आहेत, जे प्लॉटनी ओळखले जातात. प्लॉट नंबर K1, K7, K8 आणि K6. या तळोजा MIDCतली ही सगळ्यात मोठी आणि अग्रगण्य कंपनी आहे. आमच्याकडे बरेचसे आम्ही असं म्हणू की जवळ 90% वरती स्थानिक लोकं आहेत आणि आजूबाजूच्या गावातलीच लोकं आहेत आणि मॅनेजमेंट स्टाफमध्ये काही इतर भागातून आलेली अशी 10% मंडळी आहेत. अ, ही कंपनी सुरू होऊन आता बराच काळ लोटला आहे. म्हणजे 78-79 मध्ये जी सुरुवात झाली आहे, त्याच्यानंतर कंपनी प्रगत होत गेली आणि कंपनीचा विस्तार होऊन आज वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या ब्रँचेस उभ्या आहेत, जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि आमचं कॉर्पोरेट ऑफिस हे पुण्यात आहे. अ, मुंडवा इथे. आणि दहेज, पानिपत, श्रीकाकुलम इथे आमचे प्लांट्स आहेत. त्याचबरोबर गोपाळपुरा इथे आमचा प्लांट येऊ घातला आहे. तर अशी आमची ही अग्रगण्य कंपनी आहे. शेअर मार्केटमध्ये पण लिस्टेड आहे आणि श्रीयुत शैलेश मेहता हे आमच्या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कोविड ही जी पॅन्डेमिक सिनेरिओ आपल्याकडे आला, म्हणजे फेब्रुवारीमध्ये आम्ही न्यूजपेपरमध्ये वाचत होतो, की कोविडचे सिनेरिओ म्हणजे कोविडच्या केसेस येत आहेत. आपल्याकडे भारतात तर मार्चमध्ये पहिली केस आपल्याला आढळून आली आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली आणि आमचे जे HRचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी आपण जे म्हणतो दूरदृष्टी, तसं त्यांनी काही कमिटी स्थापन केल्या. हेल्थ अँड हायजीन, त्याच्यानंतर वेलफेअर, ऑपरेशन टास्क रिव्ह्यू असे वेगवेगळ्या कमिटी त्यांनी नेमल्या मार्चमध्येच आणि म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला, की त्यांनी दूरदृष्टी ठेवली, की पुढे काय होणार आहे. म्हणजे आम्हाला तेव्हा एवढी कल्पना नव्हती, की आपल्याला केवढी आव्हानं पेलायची आहेत. आणि त्याप्रमाणे आम्ही विचार करत गेलो, की आता पुढे काय? पुढे काय येणार आहे? आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही बऱ्याचशा उपाययोजना ॲडव्हान्समध्येच केल्या होत्या. पण तरी पण भरपूर आपण जे म्हणतो चॅलेंजेस किंवा आव्हानं आम्हाला आली. ते म्हणजे पहिले तर लोकांमध्ये तेव्हा अवेअरनेस नव्हता आणि लोकांमध्ये एक प्रकारची भीती होती. लोकांच्या घरच्यांमध्ये भीती होती किंवा एम्प्लॉयी जिथे राहतात त्या परिसरातल्या लोकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण होतं आणि त्यामुळे कामावर येताना लोकांना येणाऱ्या अडचणी आणि ते कामावर न आल्यामुळे आम्हाला येणाऱ्या अडचणी. कारण आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे असल्यामुळे आम्हाला आमचा कारखाना सतत चालू ठेवणं आवश्यक आहे आणि होतं. आणि त्यामुळे आपली प्रक्रिया एकही दिवस खंड न पाडता कशी चालू ठेवता येईल आणि हे करण्यासाठी आम्हाला बरेचसे चॅलेंजेस फेस करावे लागले. प्रामुख्याने आम्हाला त्याच्यात बरेचदा लोकांचा सामना करावा लागला, की तुम्ही कारखाना चालू ठेवताय, मग तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय. त्याच्यामध्ये बरेच राजकीय किंवा बरेचदा मीडिया किंवा बरेचदा लोकांच्या फॅमिलीचे अशी सुरुवातीला आम्हाला ह्या लोकांना फेस करणं थोडं टफ गेलं. परंतु ज्या प्रकारे आम्ही उपाययोजना नेमल्या, अ, आम्ही सुरुवातीपासूनच कामगारांची आरोग्यविषयक तपासणी जी कोविडसाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर ठिकठिकाणी आमच्या मेडिकल ऑफिसरनी प्रत्येक प्लॅनमध्ये जाऊन लोकांना कोविड संदर्भात माहिती, कोविड होऊ नये म्हणून काय करायचं, कोविड झाल्यास काय करायचं, आपण कारखान्यात कशी उपाययोजना करतोय, ह्या संदर्भात सगळ्यांना अवेअरनेस क्रिएट करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी आम्ही पोस्टर्स आणि सूचना लावल्या. दर आठवड्याला आम्ही लोकांना कम्युनिकेशन म्हणजे संदेश पाठवायला सुरुवात केली, की त्यांच्यामधलं पहिले तर भीतीचं वातावरण गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही ठिकठिकाणी हेल्थ आणि हायजीन ह्याच्यासाठी की सुविधा कशी राहील. आम्ही ठिकठिकाणी प्रत्येक कंट्रोल रूम्समधनं स्टीमर्स उपलब्ध करून दिले. गार्गलिंग करण्यासाठीचे साधनसामुग्री उपलब्ध करून दिली. चेकअप रेग्युलर होऊ लागले. त्याच्यानंतर लोकांना दर आठवड्याला डिक्लरेशन फॉर्म भरून घेऊ लागलो आम्ही, की आपल्याला कुठून आपण बाहेरून येतो,
तर आपल्याला काही आजार, खोकला, सर्दी, ताप काहीही जाणवल्यास लगेच कळवायचं आहे. आणि असं जरी कोणाला सिम्प्टम जरी दिसले, तरी त्या कर्मचाऱ्याला आम्ही घरीच थांबायला सांगून उपाययोजना करायला सांगायचो. आणि त्यामुळे काय झालं, की शक्यतो आजार अ, जास्त आपल्याकडे येणार नाही हे बघितलं. आणि तरी आम्ही असं नाही म्हणणार आमच्याकडे काही केसेस झाल्या, कारण काही लोकं मुंबईतून वगैरे येत होती. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, की जी लोकं ट्रेननी यायची, तर आम्ही बसेसचे रूट एक्सटेंड केले. जेणेकरून लोकांना, कारण ट्रेन बंद झाल्या होत्या, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद झाला होता. मग लोकं कामावर कशी येणार? मग आम्ही त्यांच्यासाठी कंपनीच्या बसेस ज्या रूटपर्यंत होत्या त्यांना एक्सटेंड केलं आणि जेणेकरून लोकांना कंपनीपर्यंत स्वतःच्याच कंपनीच्याच बसेसनी येता येईल याची खबरदारी घेतली. त्यांचे आहार व्यवस्थित आहेत की नाही ह्याची खबरदारी घेतली. काउन्सिलिंगसाठी एक थर्ड पार्टी नेमलं आणि ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी सुविधा निर्माण केली, जेणेकरून कंपनीतली कर्मचारी, त्यांच्या फॅमिली यांना काहीही शक्यता वाटली किंवा त्यांना काही टेन्शन वाटलं, संशय वाटला, तर ते त्या काउन्सिलरशी बोलून काउन्सिलिंग करून घेऊ शकत होते. आणि आम्ही ज्या प्रकारे या उपाययोजना नेमल्या, त्याच्यानंतर आम्हाला असं आढळून आलं, की लोकं कंपनीतले एम्प्लॉयी त्यांच्या घरच्यांना सांगत, की तुम्ही व्हिडिओ कॉल, की तुम्ही इथे बघा, आमच्याकडे किती उपाययोजना केल्यात, आम्ही सुरक्षित आहोत. घरच्यापेक्षा आम्ही कारखान्यात सुरक्षित आहोत. काही वेळेला आम्ही जे कर्मचारी फार लांबून यायचे त्यांना कारखान्यात राहायची सोय केली. काहींना आम्ही आमच्या स्वतःच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आणि एक हॉटेल आम्ही जवळचं घेतलं होतं, की ज्याच्यामध्ये जी लोकं फार लांबून यायची त्यांना राहायची सोय केली. असं करून आम्ही असं बघितलं, की कारखान्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आपण सोय व्यवस्थित केलेली आहे. येणारे कर्मचारी विदाऊट मास्क आणि सॅनिटायझिंग केल्याशिवाय येत नव्हते. त्याच्यानंतर आम्ही गेटच्या दरवाजाचीच एक फवारा लावला होता, ज्याच्यामध्ये डेटॉल आणि सॅव्हलॉनचा फवारा, की येणारा प्रत्येक माणूस तो शॉवर घेऊनच आत येत होता. आणि ह्या सगळ्या उपाययोजना इतक्या फास्ट केल्या गेल्या, की त्याच्यामुळे लोकांना एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला आणि त्यामुळे आमच्याकडे सुरुवातीला जर ॲब्सेंटिझम दिसत होतं, पण नंतर ते इम्प्रूव्ह झालं. आणि सगळ्यात हा जो कारखाना कोविडमध्ये एकही दिवस काय एकही तासही आम्हाला कुठलीही अडचण न येता आम्ही चालवला, त्याचं सगळं श्रेय आमचे सगळे कर्मचारी ज्यांनी याच्यात मोलाची साथ दिली आणि त्याहीपेक्षा त्यांच्या फॅमिलीज, ज्यांनी या परिस्थितीत मनात अनेक शंका असताना, लोकं जेव्हा तुम्हाला सांगतात, "अरे, तुम्ही कशाला जाता कामावर? तुम्हाला कोव्हिड होईल." अशा परिस्थितीत त्यांच्या फॅमिलीनी त्यांना जी साथ दिली आणि ह्या सगळ्याहून महत्त्वाचं आमचं व्यवस्थापन, टॉप मॅनेजमेंट ज्याला आम्ही म्हणतो, की आम्ही जेव्हा सांगितलं, की आम्हाला ही उपाययोजना करायची आहे, एक्स्ट्रा बसेस हव्यात, लोकांना हॉट वॉटर जार द्यायचे आहेत, लोकांना स्टीमर द्यायचे आहेत. हे जे काही आम्हाला करायचं होतं, त्याच्यासाठी ताबडतोब अप्रूव्हल्स, म्हणजे क्षणाचाही विसंब न लावता आम्हाला अप्रूव्हल्स मिळत गेले. आणि कोविडसाठी आम्ही एक वेगळं बजेट निर्माण केलं. आम्ही ॲडिशनल मेडिकल ऑफिसर नेमले. गेले आम्ही असं म्हणू, की मार्चपासून हा फेब्रुवारी आलेला आहे. जवळ-जवळ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे आणि ह्या वर्षभराच्या 11 महिन्याच्या कालावधीत एकही दिवस किंवा एकही तासाचा खंड न ठेवता आमचा कारखाना, आमचे सगळेच कारखाने, केवळ हा प्लॅन नव्हे, तर ह्याच्याबरोबर K7, K8, K6 किंवा आमचे इतर ठिकाणचे कारखाने हे अखंड चालू राहिले. आणि ह्याचं पूर्ण श्रेय आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना, ह्याच्यातून आमची युनिटी दिसून येते, की आम्ही सर्व कर्मचारी, कामगार मिळून हा प्लांट व्यवस्थितरित्या चालवू शकलो. ह्या कोविडच्या काळात जसं आम्ही म्हटलं, की आमचा हा कारखाना हा जीवनावश्यक वस्तूंच्या प्रक्रियेत मोडतो आणि त्यामुळे कसं आहे, की अ, आमचं IPAचं प्रोडक्शन हे कंटिन्यूअस होणं आवश्यक होतं, की आम्हाला सॅनिटायझर बनवायचं असतं. सॅनिटायझरसाठी लागणारं IPA बनवायचं होतं. त्यांचा मागणी भरपूर होती आणि मग त्यामुळे लोकांना असं वाटत गेलं, की ह्यांच्याकडे सॅनिटायझर पण बनतंय, तर आम्हाला द्या, आम्हाला द्या. आणि आम्हाला तेव्हा इतकं लोकल प्रेशर यायचं, की सॅनिटायझर पाहिजे. पण असं ते सॅनिटायझर देता येत नाही. तरी पण आम्ही आमच्या तर्फे आम्ही भरपूर CSRला मदत केलेली आहे. म्हणजे अ, आम्ही मुख्यमंत्री निधीमध्ये अ, भरघोस मदत केली. त्याच्यानंतर आम्ही
मुख्यमंत्री कार्यालयात आणि तसेच नजीकच्या सगळ्या पोलीस स्टेशनला, तळोजापासून अगदी वाशीपर्यंत किंवा तळोजापासून पेणपर्यंत जेवढे पोलीस स्टेशन आमच्याकडे अप्रोच होत, त्या सगळ्यांना आम्ही सॅनिटायझर देण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेला सॅनिटायझर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही मास्क आणि किट जे होते कोविडमध्ये फेस शिल्ड आणि मास्क असे नंतर तुमचे ॲप्रॉन असा किटचं पण आम्ही वाटप केलेलं आहे. काही ठिकाणी आपण ज्या कर्मचाऱ्यांना प्रॉब्लेम आला होता, इव्हन काही सुरुवातीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा होता. त्या काळात आम्ही काही गावातून आमच्या सी-एम-डीच्या आदेशानुसार आपण धान्याचंही वाटप केलेलं आहे. तसेच आम्ही मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा जो एक ड्राईव्ह होता त्याच्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्स त्यांना भेट दिलेले आहेत, ज्या त्यांनी कोविड काळात कमी पडत होत्या आणि अशा वेळी आपण ॲम्ब्युलन्स पण दिलेले आहेत दीपक फर्टिलायझरतर्फे. तर अशा आम्ही भरघोस मदत केलेली आहे, म्हणजे ती शब्दात सांगणं कठीण आहे. Yeah, myself is Dinesh Pratap Singh. I'm working in Deepak Fertilizer as an executive vice president. So here in main business challenges, what we face during COVID is one is getting the services from our service provider, and second one is to keeping our employees productive, physically and mentally both. Means they should not be getting physically, means they should not be getting infected with COVID, and same time they should not be having a lot of worries about their family. They should not be having a lot of worries about their well-being, and means worry about the getting infected during the work or during the traveling. So these were our main challenges. Service providers challenge was there because of means they can't travel because of lockdown and all. So if suppose any work is there which has to be performed by the service provider, so there we had tried to develop our own people, and not depending on like a service provider, reducing the dependency on service provider by training and by doing a lot of hand holding with our own employee, and seeing that they should be able to meet the whatever requirement of business is there. So and another main challenge was there, like a logistics, like a transporting of raw material to the site, and once finished product is being produced, then again transporting it to our customer end. As we know that Deepak Fertilizer, we produce all essential commodity, like we make IPA, which goes for sanitizer. Then we make TAN, which goes for mining, like coal mining. If suppose coal mining is not there, then power plant will get affected. If and the same time, like it goes for mining of limestone, which goes for cement industry. Then it goes for mining of iron ore, which gives the support to steel industry. So being a essential commodity provider, so we were having our own responsibility to see that during the COVID time also we must be supporting all these industry by making our product available to them. Even we are having some of our businesses where we make nitric acid, so those things goes for our pharmaceutical industry. So we were having those responsibilities as because they form a essential part of means essential commodity producing industry. So that is why we had put our all effort that our business should be on. So these were the challenges we had faced. So actually, to take care of like a physical health of our own employee, we put the many initiatives already. My colleague had shared with all of you. That, but top of that, I just want to mention that whether those initiatives are really running well, we had put our internal audit in place where we were continuously checking that whatever initiative we are taking, like a social distancing is there, like 100% compliance with the mask, sanitization of hand, and there should be like while working also all these things should be maintained well, so that my own employee should not get infected.
So we had kept the audit, and wherever gap was there, we had continuously put our effort to bridge that. So in this way, we had taken care of our physical health of our employee. For mental health, we had kept a lot of counseling also, where we had continuously interacted with our employee, and we had tried to give them moral support that they are the part of the means like our society basic need, we are trying to meet with our effort. So with this, actually we had done the couple of counseling, and wherever family side support is required, suppose somebody has got infected with the COVID, so we had seen that he must be taken care in hospital, and he must be given a proper care. And whatever even family side also, if someone has got infected, there also we had seen that whatever support we can give to them, that we had always kept, and we had supported them. So I will say that as an entrepreneur, it's our basic responsibility to see that my employee should be remain protected, and they should be having the high moral to remain productive also. Yeah, my message to future entrepreneur is that whenever pandemic will be there, definitely it will be a very challenging situation where means we can't expect the business as usual. So we have to put our effort to see that how we can get the solution, which is out of box solution, but without affecting the physical and moral health of our employee. That is most important. You see, once the business is there, profitability can come, means the profitability will not go away. But if suppose once we lose our employee, and we lose the morality of our employee, then it is very difficult to regain it. So according to me, that our employee health and moral remaining high moral is more important during the pandemic.